जय शिवराय. रामकृष्ण हरी. भावांनो बहिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आयुष्य हे फार सुंदर आहे दादांनो. हे फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे आणि आपल्या ज्या मनाच्या अपेक्षा असतात ना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, त्या थोड्याशा जर कुठेतरी कमी केल्या ना, आयुष्य हे एकदम सोपं जाईल आणि एकदम आनंदी जाईल. आणि मेन म्हणजे आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपला स्वतःला सुद्धा वेळ दिला पाहिजे, फॅमिलीला सुद्धा वेळ दिला पाहिजे. आपल्या आजूबाजू वातावरणात आपण कसं राहतोय, कसं कोणासोबत कसं बोलतोय, त्याच्यावर पण आपलं निर्भर आहे. कारण की आपण जर लाईफ अशी अपसेट जगतोय, समजा मीपणा आपल्यामध्ये भरलेला आहे, मी तर कोणी नाही, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मी ऐकतोय, मी सांगतोय ते खरंय, हे कुठंतरी तुम्ही थांबवा दादांनो. कारण की आपलं पण कुठंतरी चुकतंय, समोरच्याचं हे कुठंतरी चुकतंय. समोरच्या जर चुकत असेल तर एक वेळेस त्याचं ऐकून घ्या, एक वेळेस त्याला समजून सांगा, असं नाही असं, पण ठामपणे सांगू नका तू चुकतोच आहे. कारण की डोळ्यावर आपणही येणार आहे. त्याच्यामुळे सांगते, आपली हुशारी आपल्यापर्यंतच राहू दे. समोरचा काही येडा नसतो एवढा. कारण की आयुष्य पाहिजे तितकं तर सोपं नाहीये आणि पाहिजे तितकं अवघडही नाहीये. हे आपण अवघड करून ठेवतो. आता ही आपल्या सामान्य जनतेची लाईफ ही खूप सुंदर आहे, जगली तर खूप सुंदर आहे, साधी आणि सोपी. आनंद हा सुखा दुःखात सुद्धा मिळू शकतो. का ते आपल्याला मालच पाहिजे, घरच पाहिजे असं काही नाही. झोपडीत सुद्धा तेच सुख आहे आणि झोपडीत सुद्धा तीच भाकर आपल्याला खायला भेटते जी मोठ्या घरात खाल्ल्या जाते. तिथं सुद्धा गव्हाचंच पीठ असतं आणि बाजरीचीच भाकर असते, नाही का. गव्हाचीच पोळी असते आणि बाजरीचीच भाकर असते, काही वेगळं नसतं तिथं. का मोठं घर आहे तिथं काही ते ना सोन्याची भाकर केली, चांदीची भाकर केली असं नाही. जे आपण खातो ते तिथं खाताय, एवढं आरामदायक जगताय. पण ते आरामदायक जगणे आपल्याला दिसतंय, पण त्यांना किती रोगराई लागलेली असती. देव आहे हा, देव कोणालाच सुखी राहू देत नाही. श्रीमंत तेवढाच दुःखी, कारण त्याला शुगर, बीपी, थायरॉइड भरपूर गोळ्या समजा चालू आहे, कारण शरीराचा व्यायाम नाही होत. आणि आपण जे घामातून हा पैसा कमवतोय ना दादांनो, तर आपलं शरीर कुठंतरी त्याला झीज लागते, कुठंतरी व्यायाम होतोय, तर मग आपल्याला कुठंच रोगराई नाही. आपण फक्त मेहनत करत जा, आपल्याला कुठंच 1 रुपयाची सुद्धा गोळी नाही. त्याच्यामुळे सुखी कोण आहे, श्रीमंत की गरीब? मी तर म्हणते श्रीमंतही सुखी नाही ना, गरीबही सुखी नाही. कारण गरिबांना पण आशामारी, अपेक्षामारी इतकं रात्रंदिवस झटत राहतात कामाला, 16-16 घंटे ड्युटी करतात. आपल्या मुलाबाळाकडे लक्ष दिलं जात नाही, आपल्या बायकोकडे लक्ष दिलं जात नाही, ना आई वडिलाकडे लक्ष दिलं जात नाही. माझं म्हणणं आहे, काम करा तुम्ही. काम करण्याच्या ठिकाणी थोडाफार वेळ जो भेटतो ना, वेळ असा आपल्याला काढल्याशिवाय भेटत नाही, आपल्याला तो काढावा लागतो. वेळ कोणालाच नसतो, पण त्या वेळेतून वेळ आपल्याला काढावा लागतो. म्हणून फॅमिलीसाठी जगा. कारण की आपण फॅमिलीच्या मनात जर जागा नसली ना, हा देह आपला रिकामा जरी झाला ना, तरी कोणाला काही फरक पडत नाही. ते 8-4 दिवसात त्याच्या कामाला लागून जातं. कारण की आपणच त्याला दूर केलेलं राहतं. त्यांचं काही त्यांना दोषी ठरवून काहीच उपयोग नाही. आपण काय ठरलेलं आहे, आपलं काम आणि आपली ड्युटी, नाही का. आपण आपल्यातच मग नाही. मुलांनी जर 2 शब्द आपल्याला विचारले, आपण टेन्शन मध्ये असल्यावर आपण किती रागात रिॲक्ट करतो, पण दुसऱ्या वेळेस मुलगा आपल्या समोर येत नाही. जाऊ दे बा, पप्पा दमून आलेले, मम्मी दमून आलेली, नको त्यांना विचारायला. कारण की त्यांनी आपल्याला समजून घेतलेलं राहतं, आता हे दमून आलेले, हे काही आपल्या ऐकण्याच्या परिस्थितीत नाही. मग ते आपल्या एवढं जीव गुतवत नाही, आपल्या तेवढं जीव गुतून राहत नाही. त्याच्यामुळं मी सांगते, खरंच दादांनो, आनंदी राहायला शिका. आयुष्य हे फार सुंदर आहे, फार म्हणजे फारच सुंदर आहे. आपल्या माणसासाठी जगा, आपल्या भावासाठी जगा, आपल्या बहिणीसाठी जगा, आपल्या बायकोसाठी जगा आणि आपल्या गोडस मुलांसाठी ही जगा. कारण की त्यांना सुद्धा थोडाफार वेळ द्या. त्यांना तरी आठवड्यातून एकदा बाहेर फिरायला न्या. त्यांना कधीतरी जवळ घेऊन विचारा, तुला काही अवघड जाते का, कोणता विषय अवघड जाते, तुला काही समजतंय का. 2 शब्द जर तुम्ही त्यांना प्रेमाने जर विचारलं ना, खरंच तुमच्या आयुष्यात खूप बदल होईल. कारण की तुम्ही कामच करत राहिले तर मग त्यांना तुमच्यामध्ये भीती बी निर्माण झाली. कारण तुम्ही काम करून येतात, ते ऑफिसमधलं टेन्शन घरात आणतात, घरातही ती चिडचिडपणा करतात. मग जे जवळचे माणसं आहे, आपली फॅमिली, तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. यायचं म्हणले तर काय म्हणतात, पप्पा येणारे रागवतील बरं का, पप्पा चिडचिडपणा करतील, दांगडं नका करू, तुम्ही मधल्या रूम मध्ये अभ्यास करा, तुम्ही समोरच्या रूम मध्ये अभ्यास करा. माझं म्हणणे, असा धाक का, असा राग का,
कारण की तुम्ही दहशत निर्माण करताय. काम मी म्हणते ना, तुम्ही काम करताय ते फॅमिलीसाठीच करताय, पण काहीतरी येण्याचा आनंद असू द्या. माझे वडील येणारे आज, माझी आई येणारे जॉबवरून, आज मुलांनी वाट बघितली पाहिजे आणि आल्या आल्या तांब भरून पाणी देईन असं घरामध्ये वागलं पाहिजे. आपण कसं वागतोय दादांनो, मान्य आहे आता या धावपळीच्या जीवनामध्ये काही काही ठिकाणी खूप ताणतणाव असतो, कारण की काही रिजेक्शन मटेरियल गेलं तर सगळ्या स्टाफ समोर आपल्याला बोलणे खावं लागतात. आणि मेन म्हणजे शिक्षण नसलेलं झालं तर 10वी 12वी पास वर समजा चांगल्या नोकऱ्या भेटत नाही, त्यांना तर कंपनीमध्ये खूप हार्ड काम करावं लागतं, त्याच्यामुळे जीव दमलेला असतो ते चांगल्या बोलण्याच्याही परिस्थितीत नसतात घरी. आणि घरी थोडंफार जर किरकिर झालेली असली तर खरंच आपल्या फॅमिलीवर खूप परिणाम पडतो. मला एवढंच म्हणायचंय दादांनो, आपला ताणतणाव प्रत्येकाला आहे. आपण घरी फ्रेश होऊनच या. आपल्याला समजायचं आपण जातोय घरी ते एका मंदिरातच जातोय, तिथं आपण गेल्यावर आपलं टेन्शन हलकं होणार आहे. पण ऑफिसमधलं कंपनीतलं टेन्शन घरी घेऊन येऊ नका, कारण की तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काहीच जागा नाही राहणार, कारण की ही जागा कमवायला खूप आयुष्य लागतं दादांनो. म्हणून म्हणते घरी आल्याच्या नंतर थोडी छोटीशी स्माईल जरी दिली आणि सगळ्या समजा तुमच्या फॅमिलीला येऊन जरी म्हणले काय वा आज काय बनवणार आहे, थोडं प्रेमाने बोललं तर तरी चालेल. त्यांना कशाचीच आशा नसते, फक्त तुम्ही आल्यावर थोडं प्रेमाने बोला, हसी मजाक करा. त्यांचा सगळा थकवा सगळं निरागसपणा निघून जातो आणि मुलं आपल्या अवतीभोवती येऊन बसतात. कारण की हा धाक काहीच कामाचा नाही, कारण की आपण हा धाक जर घरात असला तर पोरं बाहेर वाईट वळणाला लागतात. दादांनो बहिणींनो एवढंच लक्षात ठेवा, जॉब करायच्या टायमाला जॉबही करा. प्रत्येक महिला पण जॉब करतात, लेडीज पण जॉब करतात, मी सुद्धा जॉब करते. कारण की मी सुद्धा समजा एखाद्या वेळेस ओरडून बोलले तर दुसऱ्या वेळेस माझी मुलगी म्हणते मम्मी चिडचिडपणा केलं तर बरं का, काल आज नाही विचारत मी लगेच. कारण की मला हा अनुभव आला, त्याच्यामुळे ना आपण बाहेर किती टेन्शन असलं तर घरी आल्याच्या नंतर हसूनच राहायचं आणि त्यांच्यामध्ये मग्न राहायचं, हसी मजाक करायची, जेवण पण सगळ्यांनी सोबत करायचं आणि 2 शब्द प्रेमानं बोलायचं. एवढंच फार सुंदर आयुष्य फक्त जगायला शिका आणि दुसऱ्याला सोबत घेऊन जायला शिका. नमस्कार सर्वांना. माझं बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल, कारण की मला एवढं बोलल्या जात नाही, तरी पण बोलले. माझ्या मनाची मत मी तुम्हाला मांडले, कारण काही काही ठिकाणी असं होतंय दादांनो. आणि मी प्रत्येक ठिकाणी बघते माझ्या बरोबर सोबतच्या त्या ताई मैत्रिणी वगैरे त्या घरचा किस्सा सांगत असतात मला. हे आपल्यावर डिपेंड आहे, आपल्या घरामध्ये आपल्याला कसं वातावरण ठेवायचं येते. नक्कीच असा वागा तुम्ही, मला एवढंच म्हणायचंय. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सर्वांना.